साबुदाणा आणि बटाट्याचं अगदी योग्य प्रमाण जर आपण चकलीसाठी वापरलं तर अगदी छान अशा आपल्या खुसखुशीत वर्षभर टिकणाऱ्या चकल्या ह्या तयार होतात. त्यासाठी इथं अर्धा किलो साबुदाणा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून अगदी भरपूर पाणी घालून आपण रात्रभर भिजवून घेतलाय. लगेच अर्धा किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलो बटाटे उकडून त्यांना देखील आपण बारीक किसून घेतले. कढईमध्ये पाणी गरम करून चवीनुसार मीठ, लगेच त्यामध्ये भिजून घेतलेला साबुदाणा मिक्स करत आपण त्याला शिजवून घेतलाय. लगेच शिजल्यानंतर यामध्ये बारीक किसून घेतलेला बटाटा घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून अगदी थोडंसं आपण त्यामध्ये सोडा घालून याला व्यवस्थित मिक्स करून शिजवून घेतले. अशा पद्धतीने आपलं छान घट्टसं मिश्रण झाल्यानंतर लगेच गॅस बंद करून लगेच अगदी थोडंसं एका प्लेटमध्ये घेऊन त्याला व्यवस्थित मिक्स करून लगेच आपण सोऱ्यामध्ये भरून आवडीनुसार लहान मोठी चकलीही तयार करून घ्यायची. जर आपल्याकडे सोऱ्या नसेल तर पिशवीच्या सहाय्याने देखील अगदी अप्रतिम अशी आपली चकलीही तयार होते. अशाच पद्धतीने संपूर्ण चकल्या तयार करून 2 दिवस उन्हामध्ये वाळून बघू शकाल अगदी छान खुसखुशीत अशी आपली उपासाची चकलीही तयार आहे.